अतिवृष्टी परभणी जिल्ह्यात झालेली आहे। त्याच्यात मानवत तालुका सगळ्यात जास्त आहे। आमचे तालुका प्रमुख विश्वनाथराव लाडानी त्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे अध्यक्ष आहेत, मानवत तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्याला न्याय भेटावा, मानवत तालुक्यातल्या शेतकऱ्याला, म्हणून हे आंदोलन आपण ठेवलेलं आहे। मानवत भाजपची पूर्ण टीम मानवत तालुक्याची हे आंदोलनात आहे। हे ओला दुष्काळ एक महिना दीड महिन्याखाली ढगफुटी झाली, त्याच्यानंतर आता 4 दिवसात सगळ्यात जास्त पाऊस पडला। शेतकऱ्याला तोंडाला आलेला घास, कापूस असेल, सोयाबीन असेल, मूग असेल, मातीत गेला। शेतकरी रोज 1-2 आत्महत्या करायले। या मेलेल्या सरकारला काही जाग येईना। राष्ट्रवादी काँग्रेस हे चोराचं सरकार आहे। शिवसेना बी चोरासंग गेली। युतीच्या काळात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला दिशा दिली। 5 वर्ष नंबर 1 काम केलं, करावं तेवढं कौतुक कमी आहे। शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला, परभणी जिल्ह्याचाही दौरा केला। 2 दिवस पूर्ण 10-15 गावाला भेटी दिल्या। शेतकऱ्यालाही चांगलं वाटलं, आमच्यासारख्या भाजपच्या कार्यकर्त्यालाही चांगलं वाटलं। कुठला तरी नेता आमचा मोठा आला आणि शेतकऱ्याचे अश्रू पुसले। हे शेतकरी वाऱ्यावर सोडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने। त्यांना शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही। रोज 2-3 आत्महत्या जिल्ह्यात व्हायलेत, पण एकही मंत्री येईना, पालकमंत्री येईना, कृषी मंत्री आले नाहीत। पालकमंत्री तर आपले झेंडा पालकमंत्री नाव ठेवले, निष्क्रिय पालकमंत्री आहे। शेतकऱ्याच्या नशिबाला दळभद्री पालकमंत्री म्हणायला आपण काही कमी नाही। भाजपची टीम ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून आम्ही पूर्ण तालुक्याच्या वतीनं उपोषणाला बसलो। शेतकऱ्याला जोवर आम्ही न्याय भेटणार नाही तोवर आम्ही आंदोलन करणार आहोत। त्याच्याहून जर शासनाचे डोळे नाही उघडले तर उद्या कायदा हातात घ्यायलाही कमी करणार नाहीत। 100% शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय भाजपची टीम राहणार नाही। 100% न्याय देऊ। जय श्रीराम।